नमस्कार. अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस ताई यांच्यासाठी खुश खबर आहे, आनंदाची बातमी आहे. पदोन्नतीचा मार्ग मोकळा झालेला आहे. आता अंगणवाडी सेविकांना पदोन्नती मिळणार आहे. त्यातील विविध अटी आता उच्च न्यायालयाने हायकोर्टाने रद्द केलेल्या आहे. त्या संदर्भात आपण सविस्तरपणे माहिती बघूया. 4 जून 2021 रोजी महिला व बालविकास विभागाने काढलेला सेवा प्रवेश नियमानुसार पर्यवेक्षिका पदोन्नतीसाठी कमाल वयोमर्यादेमुळे अनेक अनुभवी सेविका या संधीपासून वंचित राहत होत्या. राज्य सरकारने अंगणवाडी सेविकांसाठी पर्यवेक्षिका पदावर पदोन्नती देताना लागू करण्यात आलेली 45 वर्षाची कमाल वयोमर्यादा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने रद्द ठरवली आहे. ही अट भेदभावपूर्ण, अनुचित आणि घटनाबाह्य असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. अकोला जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांच्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने हा महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. या निकालामुळे राज्यभरातील 45 वर्षावरील हजारो अनुभवी अंगणवाडी सेविकांचा पदोन्नतीचा मार्ग मोकळा झाला आहे. 4 जून 2021 रोजी महिला व बालविकास विभागाने काढलेल्या सेवा प्रवेश नियमानुसार पर्यवेक्षिका पदोन्नतीसाठी कमाल वयोमर्यादेमुळे अनेक अनुभवी सेविका या संधीपासून वंचित राहत होत्या. न्यायालयाने या नियमाला फेटाळताना निरीक्षण केले की एकीकडे अंगणवाडी सेविका 65 वर्षापर्यंत सेवा देऊ शकतात, तर दुसरीकडे 45 वर्षानंतर त्यांना पर्यवेक्षिका पदासाठी अयोग्य कसे ठरवता येईल. अनुभव आणि कार्यक्षमता वयावर अवलंबून नसते असे न्यायालयाने नमूद केले आहे. 2001च्या शासन निर्णयानुसार 10 वर्षे सेवा पूर्ण केलेल्या सेविकांना पर्यवेक्षिका पदावर पदोन्नती देण्याची तरतूद होती. वयोमर्यादा 55 वर्षे होती. मात्र 2021च्या नवीन नियमामुळे हजारो पात्र व अनुभवी सेविका या संधीपासून वंचित होत्या. त्यामुळे त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने सरकारच्या युक्तिवादाला देखील फेटाळले. सरकारने सांगितले होते की 55 वर्षाच्या वयात नियुक्ती झाल्यास फक्त 3 वर्षाची सेवा उरते आणि देखरेखीचे काम कठीण ठरते. मात्र न्यायालयाने हे कारण पुरेसे नसल्याचे सांगितले आहे आणि नियम घटनेच्या समानतेच्या अधिकाराचा भंग करणारा असल्याचे ठरवले आहे. अनेक सेविका दशकभर सेवा देत असतानाही वयाच्या कारणाने वंचित राहिल्या होत्या. या निर्णयाने त्यांना आता मोठा दिलासा मिळाला आहे. अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी लवकरात लवकर पदोन्नती प्रक्रिया राबवण्याची मागणी केली आहे. या निर्णयामुळे महिला व बालविकास विभागाच्या भरती आणि पदोन्नती प्रक्रियेत पारदर्शकता व न्यायता वाढण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तर अशा पद्धतीने आता अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस यांच्यासाठी ही अतिशय आनंदाची आणि महत्त्वाची बातमी आहे. अंगणवाडी सेविकांना आता पर्यवेक्षक म्हणून पदोन्नती मिळणार आहे. तर अशा पद्धतीने ही अतिशय आनंदाची बातमी आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त अंगणवाडी ताईंपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.